मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ ग्रामपंचायत हद्दीत कायमस्वरूपी निवासी डॉक्टर तसेच ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच गीता गवारी यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून गाव व परिसरात विविध आजारांचे रुग्ण आढळत आहेत। मात्र आरोग्य सेवेसाठी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सरपंच गीता गवारी यांनी सांगितले। आरोग्य केंद्रात 15 दिवसांच्या आत कायमस्वरूपी निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। निर्धारित कालावधीत डॉक्टर उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा तसेच दवाखान्याला टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच गीता गवारी यांनी प्रशासनाला दिला आहे। गावातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी सूर्यमाळ येथे ॲम्ब्युलन्सची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे। या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सूर्यमाळ ग्रामस्थांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा। नमस्कार, मी सरपंच गीता गवारी, ग्रुप ग्रामपंचायत सूर्यमाळ केवनाळे। आज आरोग्य पथक येथे सूर्यमाळ गावातील अनिल मोरे यांची मुलगी पेशंट म्हणून नेली असता सदर ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्या कारणाने सदर पेशंटला खोडा येथे नेण्यात आला। तर माझी शासनाला विनंती राहील की आपण जे तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर दिलेले आहेत त्यांना इमर्जन्सी काही कामं असले तर ते इथं उपलब्ध राहत नाही। तर माझी शासनाला ही विनंती राहील की आम्हाला कायमस्वरूपी स्थानिक डॉक्टर इथं मुक्कामी डॉक्टर मिळावा। शासनाने याच्या आधी 2 डॉक्टर इथं म्हणजे नियुक्ती केली होती, परंतु ते डॉक्टर सदर पथकात हजर न होता परस्पर त्यांनी तिकडनं काय हजर राहिलेले नाही। तरी माझी शासनाला आता विनंती राहील की आपला एवढं मोठं पथक आहे, एवढी ग्रुप ग्रामपंचायत आहे, ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत 4 पाडे आहेत, त्याची लोकसंख्या प्लस आपली शासकीय आश्रम शाळा आहे, त्या शाळेचे 500 ते 550 विद्यार्थी आहेत। तर आपल्याला आपल्या या ग्रामपंचायत अंतर्गत अनेक पेशंट होतात, तर यांना उपचार मिळण्यासाठी माझी शासनाला विनंती राहील की त्यांनी स्थानिक डॉक्टर लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून द्यावा। तसेच आमच्या ग्रुप ग्रामपंचायतला जी ॲम्ब्युलन्स दिली होती ती सदर आता आमच्या ग्रामपंचायतला मुक्कामी राहत नाही, तर तीही ॲम्ब्युलन्स आमच्या दवाखान्यात उपलब्ध व्हावी। समजा एखाद्या पेशंट असला खोडा किंवा इमर्जन्सी काही असली तर सदर ॲम्ब्युलन्स तिकडे राहिली तरी काही नाही, परंतु मुक्कामी ॲम्ब्युलन्स आम्हाला आमच्या ग्रामपंचायतला मिळावी। आमच्या पूर्ण ग्रामपंचायतचा लोकसंख्येचा विचार करून शासनाने आम्हाला एक स्थानिक डॉक्टर द्यावा, तसेच ॲम्ब्युलन्स कायमस्वरूपी द्यावी। आणि माझी शासनाला हीच विनंती राहील की आम्हाला डॉक्टर तर द्यावाच, परंतु जर का तुम्ही डॉक्टर आम्हाला 10 ते 15 दिवसात उपलब्ध करून नाही दिला तर संपूर्ण गावाच्या वतीने आणि ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही पथकाला टाळेबंदी करण्याचं आव्हान या चॅनलमार्फत आपल्याला देतो। आणि आम्हाला लवकरात लवकर डॉक्टर मिळावे ही तुम्हाला विनंती पण करतो आणि आव्हान पण करतो। धन्यवाद।